काय स्टेटमेंट दिलं यार पंजाबने ऋषभ पंतला, एक नंबर स्टेटमेंट दिलंय. मागच्या काही इंटरव्ह्यू मध्ये ऋषभ पंत म्हटला होता की मला एकच भीती होती की मला फक्त पंजाबने ऑप्शनमध्ये घेऊ नये. काय स्टेटमेंट दिलंय आणि त्याचे विकेट गेले होते, पाहायला पाहिजे होतं काय सेलिब्रेट केलं पंजाबने. आणि एक स्टेटमेंट टाईपच दिलंय त्याला. कंप्लीट परफॉर्मन्स होता पंजाब किंग्सचा. 2 मध्ये 2 जिंकली पंजाब. आणि श्रेयस अय्यरचा बॅटिंग फॉर्म मागच्या मॅचमध्ये 97 मारले, ह्या मॅचमध्ये 50 मारली. तो 50चा विचारच पण करत नव्हता, अवघं 1 रन राहिला होता म्हणून त्याने 50 केली. आणि त्यासोबत निहाल वडेरा आणि वरती टॉपला प्रभ सिमरन. कंप्लीट परफॉर्मन्स होता, एकदम कंप्लीट क्लिनिकल एकदम. परत एकदा पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरची जोडी हे आधी पण दिल्लीसाठी चांगलं केलेलं आहे आणि ह्या पण सीझनमध्ये चांगलं करायला लागले हे दोघं. असंच पुढं चालून यांना कंटिन्यू हा फॉर्म ठेवायला पाहिजे, तरच पंजाब कुठंतरी प्लेऑफमध्ये जाईल. एक नंबर कंप्लीट क्लिनिकल परफॉर्मन्स होता. आणि त्यातली त्यात पॉझिटिव्ह काय आहे पंजाबसाठी की ह्या सगळ्या यांच्या ना अवे गेम होत्या दोन्ही पण. अजून ते होम गेम खेळलेले नाही, तर होम गेम खेळताना ते अजून त्यांच्या होम कंडिशनचा ॲडव्हान्टेजेस घेतील. त्यामुळं एक नंबर लय भारी स्टार्ट केला. पण त्याच्यानंतरची मॅच आहे मॅच नंबर 14 जी की RCB वर्सेस गुजरात. एक नंबर मॅच आहे ही. याच्यामध्ये काय दिसणार आहे आपल्याला, एक नंबर फॉर्ममध्ये, म्हणजे RCB एक नंबर फॉर्ममध्ये. त्यांनी पण 2 अवे गेम्स जिंकलेले आहेत. एक कोलकातामध्ये कोलकाताला हरवलं, दुसरी CSKला जाऊन CSKमध्ये हरवलं. एक नंबर फॉर्ममध्ये ही पण. त्याच्यानंतरची GTचं काय आहे, GTने मागची मॅच मुंबईला हरवलं, ते पण डिफेंड करताना इतकी भारी लाईनअप विरुद्ध त्यांनी टोटल डिफेंड केलं. ही पण भारी मॅच होणार आहे, कारण की ही मॅच होणार आहे चिन्नस्वामीवर. इथं पण छोटंसं ग्राउंड आहे आणि स्कोअर पण जास्त होऊ शकतो ह्या मॅचमध्ये. आणि बॅटल्सबद्दल बोलायचं झालं तर बॅटल्समध्ये एक साईडला सिराज असणार आहे, दुसऱ्या साईडला विराट कोहली. इतके वर्ष सिराज RCB कोण खेळत होता, आता विराटला पहिल्यांदा बॉलिंग करताना दिसेल आपल्याला ह्या मॅचमध्ये. आणि दुसरं बॅटल्स आहे, हे पण भारी बॅटल्स होणार आहे, जे की होणार आहे रजत पाटीदार वर्सेस राशिद खान. सगळ्यांना माहिती आहे पाटीदार स्पिन विरुद्ध भारी खेळतो, त्याच्यासमोर आहे राशिद खान. तुम्हाला काय वाटतं ह्या मॅचमध्ये कोण जिंकन, कमेंट सेक्शनमध्ये सांगा.